महालक्ष्मी नगर अंबड परिसरात भूमिपुत्र मित्रमंडळाच्या वतीनं रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। गेल्या 4 वर्षांपासून मंडळाच्या माध्यमातून हा उत्सव सातत्यानं आयोजित केला जात असून धार्मिकतेसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न यंदा देखील करण्यात आला आहे। रामनवमी उत्सवानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये भव्य रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचा समावेश होता। या उपक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। विशेषतः रक्तदान शिबिरात युवकांचा मोठा सहभाग दिसून आला। उत्सवाची सांगता सकाळी भगवान श्रीरामांच्या विधिवत आणि विद्वत्त पूजेने करण्यात आली। मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींनी वातावरण भक्तिमय झालं होतं। यानंतर पारंपरिक पद्धतीनं श्रीरामांची आरती करण्यात आली। आरतीच्या वेळी उपस्थित भाविकांनी जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। या कार्यक्रमाला प्रभागाचे नगरसेवक दीपक दातीर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। भूमिपुत्र मित्र मंडळ हा जो मंडळाचा कार्यक्रम आहे तो सार्वजनिक असून त्या ठिकाणी नवरात्र उत्सव असू दे, शिवजयंती उत्सव असू दे, बाबासाहेबांची जयंती असू दे आणि आता रामनवमी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी करतात। खऱ्या अर्थाने आताची तिसरी पिढी म्हणजे आमच्या खालोखाल जी लहान मुलांची पिढी त्यांनी हा वासा आता हातात घेतला आहे। खऱ्या अर्थानं त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं। इतकं छान पद्धतीचं नियोजन या सर्व तरुण बांधवांनी माझ्या मित्रांनी केलं आहे। मी मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देईन आणि त्यांना दीर्घ आयुष्य मिळो, अशी सत्कर्म चांगले कार्य त्यांच्या हातून घडो अशा शुभेच्छा या राम जन्मोत्सवाच्या निमित्ताने देतो। धन्यवाद। सर्वप्रथम मी सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा देतो। आपण अविरतपणे जे आपण मंडळ स्थापन झालं तेव्हापासून आपण सामाजिक कार्यामध्ये आपण मंडळाचं योगदान आपलं आहे। गेले 4 वर्ष आपण अविरतपणे आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर अशा समाजासाठी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण सुविधा उपलब्ध करून देत असतो मंडळाच्या वतीने, जेणेकरून प्रभागातल्या किंवा आजूबाजूच्या परिसरातले जे काही गरीब नागरिक आहे त्यांना आपल्या पैसे वाचावे व जेणेकरून त्यांना सुविधा उपलब्ध फ्रीमध्ये राहावं व आपण करू शकतो ते आपण मंडळाच्या वतीने करतो। आज काय कशी कार्यक्रमाची रूपरेषा नेमकं तुम्ही काय ठेवलेले आहे? आपण कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की जे 7 वाजेला आपली ना आरती होणार आहे, महाआरती, आणि त्याच्यानंतर आपण महाप्रसादाचा कार्यक्रम राबवत असतो। काही शिबिरं वगैरे ठेवले? हो, आपण शिबिर ठेवलेले आहे। आता आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे, ते रक्तदान शिबिर भरवलेलं आहे आणि डोळे चेकअपचं पण ठेवलेलं आहे। तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक, मान्यवर व्यक्ती, महिला वर्ग आणि युवक मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी उत्सवात सहभाग घेत एकात्मता आणि सामाजिक एकजूट दाखवून दिली। भूमिपुत्र मित्रमंडळाच्या वतीनं दरवर्षी धार्मिक उत्सवांना सामाजिक कार्याची जोड देण्याचा उपक्रम राबवला जात असून यामुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचत आहे। या उपक्रमांमुळे मंडळाचे कार्य नागरिकांमध्ये कौतुकास्पद ठरत असून पुढील काळातही असेच उपक्रम राबवण्याचा मानस आयोजकांकडून व्यक्त करण्यात आलाय। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।